औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कारभारावर लेखा परीक्षणात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आश्रमशाळांनी अतिरिक्त जागा दाखवून तब्बल 2,13 लाख रुपयांचे इमारत भाडे घेतल्याचे लेखा परीक्षणातून समोर आले. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने भाडे मंजूर केल्याचेही निदर्शनास आले असून संबंधित वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅली व MSCIT प्रशिक्षण देण्यासाठी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र शासन निर्णयात अशा प्रशिक्षणाची तरतूद नसतानाही खर्च करण्यात आल्याचे लेखा परीक्षणात आढळले आहे. प्रशिक्षणासाठी समाज कल्याण संचालकांची परवानगी घेण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. टॅली प्रशिक्षणासाठी 842 लाभार्थ्यांची निवड कोणत्या निकषावर करण्यात आली याची कागदपत्रे लेखा परीक्षणास उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. तसेच टॅली अभ्यासक्रम शासकीय आहे की खासगी याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. निविदाधारकाकडून कपात करावयाची 79,990 रुपयांची 2% रक्कमही कपात करण्यात आलेली नसल्याचे पुढे आले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.